नमस्कार मित्रांनो, गुजरात सिरीज डे 6मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रात्रीचे 12:30 वाजता आहेत, तर आम्ही स्टार्ट करतो आहे गिरनार चढण्यासाठी. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. जय गिरनारी. जय गिरनारी. बघू शकता आमचे फुल जोशने भरलेले कार्यकर्ते एकदम काटीपिटी घेऊन फुल तयारीनं चाललेले आहेत. तर प्रवासाची सुरुवात करताच स्टार्टिंगला आपला हनुमंताचं दर्शन झालेलं आहे आणि आपण नारळ वाढवून प्रवासाची सुरुवात करणार आहोत. जय श्रीराम. दत्त महाराजांच्या पादुका दर्शनासाठी निघताना आम्ही पहिल्या पायरीवर नतमस्तक झालोय आणि मनात एकच सांगितलोय की महाराज, आम्हाला तुमच्याच भरोशावर वरपर्यंत घेऊन चला. आणि आताच इथे आम्ही मारुतीरायाचं सुद्धा दर्शन घेतलंय आणि प्रार्थना सुद्धा केली आहे की गुरुशिखर चढायला आम्हाला ताकद दे म्हणून. आणि आता आम्ही गुरुशिखर चढायला सुरुवात केली आहे. दत्तात्रयांनी जिथे प्रत्यक्ष वास्तव्य केलं असं म्हणलं जातं ते ठिकाण म्हणजे हे श्री गिरनार. इथे पोचण्यासाठी साधारण 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात. हे थोडं कठीण असतं कारण शरीराची आणि मनाची दोन्ही परीक्षा होते, पण तरीही दत्त भक्तांसाठी हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आणि आयुष्यात एकदा तरी इथे जावं असे प्रत्येकाला वाटत असतं. असं मानलं जातं की भगवान दत्तात्रयांनी इथे तब्बल 12,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यामुळे हा परिसर पवित्र मानला जातो. हे त्यांचं अक्षय निवासस्थान आहे, म्हणूनच इथे आल्यावर एक वेगळी शांतता आणि समाधान जाणवतं. हा फक्त एक डोंगर नाहीये, तर अनेक लहान मोठ्या डोंगरांचा आणि शिखरांचा समूह आहे. भौगोलिकदृष्ट्या हा खूप मोठा आणि विस्तीर्ण असा परिसर आहे. तर मित्रांनो, आता आपण 500 पायऱ्या चढून वरती आलो आहे. 15 ते 20 मिनटं आम्हाला लागलेले आहेत तिथं. तर पुढचं परत सुरू करूया आपण. काही ठिकाणी गिरनार हा हिमालयापेक्षाही जुना आहे असंही सांगितलं जातं. पुराणांमध्ये गिरनारचा उल्लेख वेगवेगळ्या नावांनी केला गेला. शिवपुराणात याला रेवताचल असं म्हटलं जातं, तर स्कंद पुराणात रैवत, कुमुद, उज्जयंत अशी नावं आढळतात. ही नावं ब्रह्मा, विष्णू, महेशा यांच्याशी जोडलेली मानली जातात. तसंच रामायण आणि महाभारतातही या पर्वताचा उल्लेख आहे. काही कथांनुसार श्रीराम आणि पांडवांनीही इथे काही काळ वास्तव्य केलं होतं. तर मित्रांनो, 1100 पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आहे. 600 पायऱ्या चढण्यासाठी आम्हाला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं लागले आहेत आणि मधल्या पॅचमध्ये खूप अंधार आहे, लाईट नाही आहेत. त्यामुळे आम्ही असा हा टॉर्च फोटोनिकचा छोटासा डिव्हाइस आहे, हे चार्जेबल डिव्हाइस आम्ही कॅरी करतो आहे. चला तर, जय गिरनारी. आता आम्ही साधारण 1100 पायऱ्या चढून वर जातोय. आमच्यासोबत खूप लोक आहेत आणि खरं सांगायचं तर काही तर 60+ वयाचे लोकही आहेत आणि त्यांनी रात्री 9 वाजता चढायला सुरुवात केली होती. त्यांना बघून खरंच आम्हाला खूप एनर्जी मिळतीये लिटरली. त्यामुळं अजिबात घाई न करता शांतपणे आणि विश्वास ठेवून चालत राहायचं आणि दत्तनाम घेत राहिलं की आतून एक वेगळीच एनर्जी मिळते, ते वेगळंच. तर आता 2000 पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आहे. रात्रीचे 1:37 झालेत. चला तर, जय गिरनारी. इथे मध्ये छोटे छोटे स्टॉल्स पण लागतात. पिण्याचं पाणी मिळतं आणि खायला पण काही बेसिक गोष्टी मिळतात, जसं की चहा, बिस्किट वगैरे. मध्ये थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर इथे थोडा वेळ थांबून आराम करता येतो. पण तरीही पूर्णपणे यावर डिपेंड राहू नका. आपल्याकडे थोडंसं पाणी आणि खायला असलेलं नेहमीच चांगलं. आणि महत्वाची गोष्ट अशी की टॉर्च किंवा बॅटरी नक्की सोबत ठेवा, कारण इथे मध्ये मध्ये लाईटची सोय नाहीये. काही ठिकाणी लाईट आहे, पण बराचसा रस्ता हा अंधारातूनच जातो. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, म्हणून कधी कधी एखादा प्राणी किंवा किडे दिसायची शक्यता असते. म्हणून सेफर साईड टॉर्च सोबत असणं खूप गरजेचं आहे. आणि शक्य असेल तर एक्स्ट्रा बॅटरी किंवा सेल पण सोबत ठेवा, मध्ये बंद पडली तर अडचण येऊ नये. तर आता आपण 2500 पायऱ्या चढून वरती आलो आहे. हे 2000 ते 2500 जो पायरीचा पॅच आहे तो जरा डिफिकल्ट लेवल आहे. जरा असं दमालं होतं आहे. जर आपली एनर्जी रिस्टोर करून सावकाश हळूहळू आपण पायऱ्या चढून वरती यावं लागेल. चला आता पुढचा प्रवास सुरू करूया परत. जय गिरनारी. जय गिरनारी. आता आम्ही साधारण 2500 पायऱ्या चढून वर आलोय आणि हा पार्ट थोडा खडा होता, म्हणून मध्ये मध्ये दम लागत होता आम्हाला. म्हणून आम्ही थोडं थांबत रेस्ट घेत पुन्हा हळूहळू पुढे निघत होतो. घाई न करता स्टेडी पेसनं चाललो आपण
तर चढण जरा मॅनेजेबल वाटतं. पण खरं सांगायचं तर या 2500 पायऱ्यावरून दिसणारा हा जुनागडचा व्ह्यू खूपच छान आहे. खाली सगळं शहर, लाईट्स आणि वरून येणारा थंड वारा खूप छान वाटत होतं इथं. आता इथूनच इतकं सुंदर दिसतंय, तर वर गुरुशिखरावरून व्ह्यू कसा असेल त्याची अजूनच उत्सुकता लागली आहे. तर तुम्ही बघू शकताय 3100 पायऱ्या चढून आम्ही आता वरती आलो आहे. इथून 900 पायऱ्यावरती जैन मंदिर आहे आणि 1900 पायऱ्यावरती अंबाजी मंदिर आहे आणि 68-99 पायऱ्यावरती दत्तात्रेयांचं मंदिर आहे. आता वाजलेले आहेत 2:23. चलो जय गिरनारी. जय गिरनारी. साधारण 2600 पायऱ्यांवर राणक देवी मातेचं शिळ आहे. त्या शिळेवर हातांचे ठसे दिसतात. थोडं अजून पुढे साधारण 3500 पायऱ्यांवर प्रसूतीबाई देवीचं स्थान आहे. इथून पुढे जाताना दत्त गुफा, संतोषी माता, काली माता, वरुडी माता, खोटियार माता अशी छोटी छोटी मंदिरे लागतात आणि थोडं पुढं जैन मंदिराचा परिसर लागतो. मुख्य मंदिर नेमिनाथांचं आहे. खूप जुनं आणि सुंदर असं मंदिर आहे आणि त्यामध्ये नेमिनाथांची मूर्ती खूप आकर्षक अशी आहे. या मंदिरातून थोडं खाली उतरलं की आदिनाथांची मोठी मूर्ती दिसते आणि पुढे अजून जैन मंदिरांचा समूह आहे ज्यांची कोरीव काम खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकताय गजपत कुंड कडे जाण्याचा रस्ता इथं आहे आणि पाठीमागं पण खूप छान मंदिर आहे. आता वाजलेत पहाटेचे 3 आणि ऑलमोस्ट 40% आमचं प्रवास संपलेला आहे. अजून 60% राहिलेला आहे. अजून येणारे जे आहे जय बोलो जय गिरनारी. पुढे गेल्यावर गौमुखी गंगा येते. गौमुखी गंगेपासून पुढे चढायला सुरुवात केली की साधारण 5000 पायऱ्यांवर अंबाजी मातेचं मंदिर येतं. तर आता आपण अंबाजी माता मंदिर या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आता आम्ही हे चालत आलो आहे. जर तुम्ही रोपवेने जर आला तर डायरेक्टली तुम्ही इथं येऊ शकता, जे की 10 ते 15 मिनिटात तुम्हाला रोपवे इथं पोहोचेल. आता रात्रीचं हे रोपवेचा मार्ग जो आहे तो बंद आहे. पर सकाळी 7 वाजता काहीतरी सुरू होतं आणि संध्याकाळी 5 वाजता हे रोपवेचं जे आहे ते बंद होतं. इथं बघा तुम्ही बोर्डवरती बघू शकता. रोपवे क्लोजिंग टाईम हे 5 PM आहे. संध्याकाळी 5 नंतर हे बंद होतं. बघू शकता तुम्ही इथं. जर तुम्ही रोपवेने जर आलात तर 5000 स्टेप्स तुम्ही वाचू शकता. 5000 पायऱ्या चढून आम्ही अंबाजी माता मंदिर ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बघू शकता मंदिर पाठीमागे तुम्ही. जर तुम्ही रोपवेने जर आलात तर ह्याच ठिकाणी येऊन तुम्ही पोहोचताय. गिरनारवरील अंबाजी मातेचं मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे देवी पार्वती अंबा मातेच्या रूपात वास करते अशी श्रद्धा आहे. आम्ही अंबाजी मातेचं दर्शन परत येताना घेणार आहोत कारण पहाटे 3 वाजता मंदिर बंद आहे आणि या मंदिरासमोरून आम्ही थोडं पुढे आलो आणि समोरच आम्हाला गुरुशिखर दिसायला लागलं. गोरक्षनाथांचं शिखर आणि त्याच्या मागे दत्तात्रेयांचं शिखर दोन्ही अगदी समोर उभं आहे. खरंच सांगायचं तर या दृश्यासाठी शब्दच नाही आहेत. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतंय. फक्त शांतपणे बघत राहावंसं वाटतंय. इथे उभं राहिल्यावर अंगात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवतीये. जणू आतून कुठेतरी बळ मिळतंय. सगळा थकवा सगळं कमी झाल्यासारखं वाटतंय. नेमकं काय वाटतंय ते खरंच शब्दात सांगता येत नाहीये, पण काहीतरी खूप शांत, खूप वेगळं. कदाचित म्हणूनच म्हणतात हा अनुभव शब्दात सांगता येत नाही, तो फक्त इथे येऊनच जाणवतो. त्यासाठी इथे यायलाच पाहिजे. तर आता 5000 पायरी चढून आपण वरती आलो आहे आणि आता थोडं अजून 5000 राहिलेत. त्यामुळे आता एनर्जी पाहिजे आहे. त्यामुळे पार्लेजी बिस्किट आणि चहा आता घेणार आहे. तर आता आपण आलो आहे गुरु गोरखनाथजी मंदिर या ठिकाणी. हे दुसरा पडाव आहे. अंबाजी माता मंदिरानंतर हा एक मंदिर आहे. साधारणपणे गुरूंचं स्थान नेहमी उंचीवर असतं असं म्हणतात. असं सांगितलं जातं की गोरक्षनाथांनी दत्त महाराजांना प्रार्थना केली होती की मला तुमचं चरण दर्शन नेहमी व्हावं आणि दत्त महाराजांनी ती प्रार्थना मान्य केली. म्हणूनच गोरक्ष शिखर उंचावर आहे असं मानलं जातं. नवनाथ संप्रदायातील गोरक्षनाथांनी इथे खूप तप केलं होतं. त्यांना इथेच दत्त महाराजांनी दर्शन दिलं असं सांगितलं जातं.
आणि इथे बाजूलाच त्यांची अखंड धुनी आहे. आणि असंही सांगितलं जातं की नवनाथांना दत्तात्रेयांनी इथेच गुरुमंत्र दिला होता. गोरक्षनाथ शिखरानंतर थोडा दिलासा मिळतो, कारण पुढे जाण्यासाठी साधारण आपल्याला 1000 ते 1500 पायऱ्या खाली उतराव्या लागतात आणि गुरुशिखर म्हणजे दत्तात्रेयांचं शिखर परत चढावं लागतं. तर मित्रांनो, आता पहाटेचे 4:30 वाजलेत. गुरु गोरक्षनाथाचं मंदिरापासून आता आपण दत्तांचं जे प्रवेशद्वार दिसतं इथं या ठिकाणी पोहोचलेलो आहे. गुरु गोरक्षनाथच्या मंदिरापासून एकदम खाली उतरायचं आहे आणि परत इथनं परत चढाई करायचं आहे. त्यामुळं एनर्जी सेव्ह करून आपल्याला व्यवस्थितरित्या युटिलाइज करावं लागेल एनर्जीचं. आता काही लोक इथं रस्त्यावरती पण अरेस्ट केलेले आहेत. चला आपण कंटिन्यू करूयात. आता आपल्याला इथे 2 मोठ्या कमानी दिसत आहेत. उजव्या बाजूने गेलं तर 300 पायऱ्या खाली उतरून कमंडलू स्थान आहे आणि डाव्या बाजूने पुढे गेलं तर साधारण 1000 पायऱ्या चढून आपण गुरुशिखराकडे जातो. गुरुशिखर हे अगदी उंच सुळक्यासारखं आहे. इथेच दत्त महाराजांच्या चरण पादुका आहेत. इथे चढताना थंडी, वारा, कधी पाऊस सगळाच अनुभव वेगळा वाटतो. असं मानलं जातं की इथेच भगवान दत्तात्रेयांनी 12,000 वर्ष तप केलं आणि हे त्यांचं निवासस्थान आहे. इथे जागा खूपच छोटी आहे. पादुका, एक मूर्ती आणि पुजारी बसण्या एवढी जागा आहे. बाजूलाच गणपती आणि हनुमानाची जुनी मूर्ती आहे. भगवान दत्तात्रेयांची उपासना करताना चरण पादुकांचं दर्शन खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर मित्रांनो, पहाटेचे 5 वाजलेत. गुरुशिखरावरती येऊन पोहोचलोय. आता जे तुम्हाला दिसतंय ते मंदिर आहे. आता मंदिर बंद आहे. सकाळी 6 वाजता मंदिर सुरू होतं. तर आम्ही सगळे लाईनमध्ये बसलोय. आम्ही 12:30 वाजता सुरू केलं होतं, तर 5 वाजता पोहोचलोय. म्हणजे 4.5 तासामध्ये इथं परत येऊन पोहोचलोय. आमची गँग इथं बसलेली आहे. साधारण 6 वाजता पुजारी येतात आणि 7च्या आसपास दर्शन मिळेल असं वाटतंय. इथे वर खूपच जोराचा वारा आहे आणि थंडीही खूप जाणवते. खरंच वर आल्यावर कळतं की स्वेटर आणि कानटोपी किती गरजेची आहे. तुम्ही गिरनारचा प्लॅन करत असाल तर स्वेटर आणि कानटोपी नक्की ठेवा सोबत. आम्ही थोडं लवकर पोचलोय म्हणून सध्या बाहेरूनच आमचं दर्शन झालंय. इतक्या पायऱ्या चढून वर आलो, मध्ये थकलो, थांबलो, पण इथे आता उभं राहिल्यावर सगळा प्रवास वर्थ वाटतोय. मन खूप शांत झाले. काही बोलावंसं वाटत नाहीये. फक्त इथे बसून राहावं आणि हा क्षण तसाच अनुभवत राहावा असं वाटतंय. आता फक्त एकच वाट बघतोय, गेट उघडेल आणि जवळून दत्तांचं दर्शन घेता येईल. सकाळचे 6:30 वाजतायत. हळूहळू आकाशाचा रंग बदलायला लागलाय. पहिला हलका निळा, मग गुलाबी आणि आता केशरी छटा दिसायला लागल्या आहेत. आणि इथून दिसणारा सूर्योदय खरंच काही वेगळाच आहे. समोर सगळीकडे डोंगर, खाली जुनागड शहर अजूनही शांत आहे आणि त्या सगळ्यावरून सूर्य हळूहळू वर येतोय. संपूर्ण आकाश उजळून निघते आणि त्या प्रकाशात हा सगळा परिसर अजूनच सुंदर दिसायला लागलाय. डोंगराची आउटलाईन, खाली दिसणारं शहर आणि आपल्या भोवतीचा निसर्ग सगळंच एकदम क्लिअर आणि शांत वाटतंय. खरंच गिरनारवरून सूर्योदय पाहणं हा एक अनुभव आहे जो फक्त इथे येऊनच समजतो. तर दत्तात्रेयांचं दर्शन ह्या ठिकाणी झालेलं आहे. सकाळी 7 वाजता दरवाजा उघडला आणि 5 मिनिटाचं दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. परत उतरताना त्या 2 कमानी जवळ आलं की कमंडलू स्थानाकडे जायला साधारण 300 पायऱ्या खाली उतराव्या लागतात. इथे अनेक वर्षांपासून अखंड धुनी आहे. असं मानलं जातं की दर सोमवारी सकाळी काही वेळासाठी ही धुनी विशेष रूपात प्रकट होते आणि भाविकांच्या श्रद्धेनुसार त्या अग्नीत दत्त महाराजांचं दर्शन होतं असंही मानलं जातं. ही गोष्ट अनुभवण्यासाठी अनेक जण खास सोमवारी इथे येतात आणि इथलं भस्म प्रसाद म्हणून दिलं जातं. इथेच अन्नछत्र पण आहे जिथे भाविकांना जेवण दिलं जातं. खूप लोक इथे येऊन प्रसाद घेतात. आम्ही कमंडलू स्थानाचं दर्शन घेतलो, इथला प्रसाद घेतला आणि आता रिटर्न जर्नी आम्ही रोपवेने करणार आहोत. तर रोपवेमध्ये वन वे तिकीट साधारणतः 400 रुपये आहे आणि राऊंड ट्रिप म्हटला तर 700 रुपये. आता आम्ही तिकीट काढलोय आणि रोपवेने रिटर्न जातोय. हा व्ह्यू पॉईंट आम्ही खाली एन्जॉय करत चाललोय. खरंच येतानाचा आणि जातानाचा अनुभव दोन्ही वेगळे आहेत. मोजून 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही खाली तळटीच्या स्टार्ट पॉईंटला पोहोचू आणि थोडा रेस्ट घेऊ. रात्री 12:30 वाजता सुरू केलं होतं आणि पहाटे 4:30 वाजता मी इथे पोहोचलो. टोटल 10,000 स्टेप्स आहेत. खूप छान आहे. स्टार्टिंगचे 3-4 हजार स्टेप होत असताना खूप धावपळ होत्या, खूप दगदग होते, त्रास होतोय, नकोसं वाटतंय. पण दत्ताचं नाव घ्यायचं आणि गिरनार चढायचं. तर आपल्यासोबत कोल्हापूरचे मंडळी आहेत. सकाळी भेटले होते काल आम्हाला. तर त्यांच्याकडनं आपण एक्सपिरियन्स जाणून घेऊयात कसं वाटतं त्यांना, काय टोटली एक्सपिरियन्स आला गिरनारचं. तर भाऊ शुभम आहेत, त्यांच्यासोबत विचारू त्यांना कसं वाटतंय, काय वाटतंय. जरा खूप भारी वाटलंय.
वरती ज्या वेळेला आपण पायऱ्या चढून येतोय पहिल्यांदा थकवा येतोय, नंतर जसं 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 चढतोय स्वामी आपल्याला घेऊन जातात, नंतर काही वाटत नाही. वरती ज्यावेळेस दर्शन होते त्यावेळेस स्वर्गात आल्यानंतर वाटते सगळं दुःख बिक इथं जाते, विसरते सगळं, पेन्स जेवढ्या असतात तेवढ्या निघून जातात, रिलॅक्स वाटतं एकदम. हा सर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटलंय. पहिल्यांदा पायऱ्या चढताना त्रास झाला, हा. नंतर बोलत कधी होऊन गेले कळालंच नाही. हा खूप छान एक्सपिरियन्स. अनिकेत मित्र होता, सकाळी तो आमच्या आधी येऊन पोहोचला होता. त्यांना सांगितल्यामुळे मी जाऊन पुढं जे मंदिर उघडायच्या आधी शूट घेतलो, कारण तिथं मोबाईलला टोटली बंदी आहे. तिथले पोलीस आणि स्वामी खूप कडक आहेत, त्यामुळं 5 वाजता मी ते शूट घेतलेले आहेत. त्या अनिकेत भावामुळे झालेले आहे. ते भावाकडनं जरा विचारू आपण कसं एक वाटतं. वेगळा अनुभव आहे, एक वेगळी एनर्जी आहे इथं, पॉझिटिव्ह पूर्ण एनर्जी आहे. 11,000 पायऱ्या आपण चढतोय त्यावेळेला आपल्याला वाटत नाही इथं गिरनार म्हणजे काय. खरं गिरनार पर्वतावर आल्यावर, मंदिरात आल्यानंतर जी एनर्जी मिळते, जी आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग मिळते, ते अतिशय सुंदर आहे. आणि इथनं जाताना पण एक वेगळी एनर्जी शरीरात पण येत्या, जी गेलेली एनर्जी आहे ती पुन्हा परत त्याच्यापेक्षा डबल येत्या. एवढं भारी अनुभव आहे हा. आणि एकदा तरी गिरनार यात्रा सर्वांनी करावी असं माझं मत आहे. नाही नक्कीच खूप छान एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेत. स्टार्टिंगचे 3-4 हजार जे स्टेप्स आहेत ते खूप डिफिकल्ट आहेत, म्हणजे आपण, आणि तो एक्सपिरियन्स खूप एकदम हाय लेवलचा आहे. स्टार्टिंगला खूप लो फील होतं, पण 5 स्टेप नंतर आपण पुढच्या स्टेपला येतो त्यावेळी एकदम खूप एनर्जी, कारण 5,000 नंतर लगेच आपलं दत्त महाराजांचं मंदिर दिसतं. 2 वेळा दर्शन झालं, छान दर्शन झालं. एक नंबर. उदय भाई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण एक्सपिरियन्स जाणून घेऊ. बाकी खूप छान होतं. हा. आणि दत्तांचं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. त्यांच्यामुळे खूप काही, म्हणजे माझं एक स्वप्न होतं की इथे यायचंच होतं, आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या बोलावामुळे आपण इथे आलेलो आहे. बरोबर आहे. आपण कितीही म्हणलो आपल्याला यायचं आहे ते होऊ शकत आहे, त्यांचा बोलावा आल्याशिवाय आपल्याला येणं घडत नाही. त्यामुळे फुल एनर्जी आहे ही, हा. आणि फुल पॉझिटिव्ह आहे. नाही भावानं बोलणं खरंच आहे. जोपर्यंत आपल्याला बोलावं येत नाही तोपर्यंत आपण इथे येऊ शकत नाही, कारण आम्ही 6 महिन्यापासून प्लॅन करतोय. प्लॅन फेल होत गेले. ह्या वर्षी आमचं नक्की प्लॅन झालं. आता हे सगळे कोल्हापूरचे, सांगलीचे आपले मित्र आहेत. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे. दर्शन झाल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आणि एक प्रसन्न वातावरण तुम्ही बघू शकताय. काका आपल्या सोबत आहेत, विचारू आपण काकांना कसं वाटतं दर्शन घेतल्यानंतर. दर्शन घेतल्यावर एकदम छान वाटतंय. खरी कस लागते वर चढून यायचं, आणि दर्शन घेतल्यानंतर एक प्रसन्न मन होतंय की आले जे कष्ट झाले असतात ते सगळे आपण विसरून जातो. नाही बरोबर की. आता काकांचं एज बघू शकता. काकांनी एनर्जी लावून रात्री पहाटेचं सुरू, म्हणजे रात्रीचा प्रवास सुरू करून सकाळ सकाळी दर्शन घेतलंय आहे दत्त महाराजांचं. काकांकडनं एक इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे आपल्या तरुण पिढीला. गिरनार हा एक हाय लेवलचं ट्रेकिंग आहे, डिफिकल्ट लेवल आहे, पण जसं तुम्ही जर स्टार्टिंगला यायच्या आधी 4-5 दिवस वॉकिंग करू शकता, किंवा जर रनिंग करून तुमचा स्टॅमिनाचा वाढवला तर हे काय एवढं कठीण मला वाटत नाहीये. आणि खरंच इथं खूप छान एक्सपिरियन्स आहे. त्यांना विचार आपण कसं वाटतं त्यांना. पहिल्यांदा खूप असं वाटतं, एन्जॉयमेंट वाटत होती की बाबा जायचं. पहिल्यांदा आलो इथं, पण खाली पायऱ्यांवरती आलो, आता वाटतं वरती जायत नाही. होय. पण वरती तिकडून जसा तो फोटो दिसला ना मंदिर, त्याच्यानंतर जे फील आले आता जायचं. इथंपर्यंत आलो आणि इथून मंदिर दिसलं, त्याच्यानंतर जी एनर्जी आली ती न सांगण्या इतकीच आहे. नाही भावाचं खरंच एक्सपिरियन्स आहे, कारण स्टार्टिंगच्या 3-4 स्टेप पर्यंत हा त्रास घेतलेला आहे, पण 5,000 स्टेप नंतर ज्यानं जे दत्तात्रयांचं जे मंदिर बघितल्यानंतर त्याला खूप एनर्जी आली आहे. त्यामुळे पुढचे 5,000 स्टेपला काय अवघड वाटलं नाहीत मला वाटतंय. आपल्यासोबत अजून एक मित्र आपल्यासोबत सुशांत कमे. हा. मला प्रथमतः मी हे पहिल्यांदाच आलो आहे, पण येताना मला असं वाटलं की कधी एकदा जाईन. पण जे मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतलं त्यामध्ये मन भरून आलं. हा खूप मोठा अनुभव आहे, खूप आनंद आहे. सर्वांनी अवश्य या. नाही बरोबर आहे, कारण दत्तात्रयांचं पादुका दर्शन झाल्यानंतर आणि मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर एक वेगळीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये वाहते. जे पॉझिटिव्हनेस, एक डिवाइन जे एक्सपिरियन्स आहे ते आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही. असं दत्तात्रयांचं एक महतीच आहे. आणि आपल्या सांगली कोल्हापूरमध्ये औदुंबर आहे, नसोबाची वाडी आहे, गाणगापूर आहे. जे परिक्रमा करतात ते लोक गिरनारला यायलाच पाहिजे, आणि गुजरातमध्ये येऊन गिरनारचं दर्शन हे घ्यायलाच पाहिजे. माझा फर्स्ट टाइम आहे इकडे, तो पण माझा मित्र उदय त्याच्यामुळे झाले. तिथे चढताना खूप त्रास झाला चालता, पण जसं मंदिर जवळ देत आलं तशी मनाची इच्छा जास्त उत्सुक झाली, कधी जातोय. आणि मंदिरात गेलं एकदम प्रसन्न वाटलं की सगळं जेवढं चाललंय तेवढं सगळं दुःख विसरून गेलो, मन प्रसन्न झालं. दत्त महाराजांचं दर्शन हे वेगळंच आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वरचं रूप म्हणजे दत्तांचं हे आहे. दत्तांची महती खूप आहे. लोक आता सकाळ 7-6:30च्या दरम्यान एवढं प्रसन्न आहेत, एकदम एनर्जी त्यांच्यावरती दिसते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. खरंच माणसाचं मन हे खूप गुंतागुंतीचं असतं. त्यात अनेक दुर्गुण साठलेले असतात. गिरनार चढताना असं म्हणतात की या 9,999 पायऱ्या म्हणजे फक्त चढण नाहीये, तर हा एक आपला आतला प्रवास आहे. प्रत्येक पायरी चढताना एक एक दुर्गुण सोडत वर जायचं. काम, क्रोध, मोह, माया हे तर सगळ्यांना माहीत असलेले आहेत, पण याशिवायही मनात खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्यालाही जाणवत नाहीत. त्या सगळ्या हळूहळू मागं टाकत वर चढायचं आणि शेवटच्या पायरीवर त्या त्यागाचाही त्याग करायचा असं सांगितलं जातं. म्हणजे पूर्णपणे रिकामं होऊन शांत मनाने वर पोचायचं. असं मानलं जातं की मनातून हे सगळं कमी झालं की आपली खरी भेट होते. अनेक लोकांनी हा अनुभव घेतला आहे. आपणही एकदा तरी अनुभवून पाहूयात. मला माहीत नाही की आम्ही जे सांगतोय ते तुमच्यापर्यंत कितपत पोहोचतंय, पण तुम्ही जेव्हा स्वतः इथे याल आणि हा सगळा प्रवास कराल तेव्हाच तुम्हाला खरं समजेल की आम्हाला नेमकं काय सांगायचं आहे. कारण काही क्षण असे असतात जे फक्त मनात साठवून ठेवायचे असतात. इथे आल्यावर असंच वाटतंय की सगळा आवाज, सगळी घाई मागे राहिली आहे आणि आपण फक्त स्वतःसोबत आहोत. कदाचित म्हणूनच हा प्रवास फक्त डोंगर चढण्याचा नाही, तर स्वतःला थोडं जवळून जाणून घेण्याचा आहे. आणि म्हणूनच हा अनुभव शब्दात नाही सांगता येणार, तो फक्त इथे येऊनच जाणवतो. जय गिरनारी, जय श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, गिरनारसाठी आम्ही काल रात्री 12:30 वाजता स्टार्ट केलं होतं आणि मंदिरापाशी ऑलमोस्ट 4:30 पावणे 5 वाजता आम्ही पोहोचलो वरती. छान असं दर्शन झालं सकाळी आणि दर्शन करून येताना आम्ही रोपवेने रिटर्न आलो. म्हणजे 5,000 पायऱ्या खाली उतरून जो रिमेनिंग जे 5,000 पायऱ्या आहेत त्यासाठी आम्ही रोपवेचा पर्याय निवडला आणि खाली 10 वाजता येऊन पोहोचलो आम्ही. आल्यानंतर नाश्ता वगैरे करून थोडासा रेस्ट केला. आता वाजते 3:30. आता रूम वगैरे चेकआउट करून आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी सुरू करतोय. चला तर स्टे ट्यून्ड.